नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या या चौथ्या दिवशी मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. आजचा विषय आहे स्वामी नामस्मरणाची शक्ती. मित्रांनो, आजचं जीवन खूप धावपळीचं झालं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ताण आहे, चिंता आहे, स्पर्धा आहे, संघर्ष आहे. कधी अभ्यासाचं टेन्शन, कधी नोकरीची चिंता, कधी पैशाची अडचण, कधी नात्यांमधला तणाव. कधी कधी मन इतकं थकून जातं की काहीच करावंसं वाटत नाही. मनात नकारात्मक विचार येतात, भीती वाटते, भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते. अशा वेळी जर कुठली गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने मानसिक आधार देऊ शकते तर ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण. फक्त 3 शब्द, श्री स्वामी समर्थ. हे 3 शब्द इतके प्रभावी आहेत की ते आपल्या मनाला स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि संकटांचा सामना करण्याची ताकद देतात. पण प्रश्न असा आहे की नामस्मरणात एवढी शक्ती का आहे? कारण नावातच त्या देवी शक्तीचं अस्तित्व असतं. जेव्हा आपण मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा आपण त्यांच्या ऊर्जेशी जोडले जातो. ही ऊर्जा आपल्याला आतून मजबूत बनवते. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही, ते एक साधन आहे जे आपल्या मनाला शुद्ध करतं. जसं सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो, तसंच स्वामी नाम घेतल्यावर मनातील नकारात्मकता हळूहळू दूर होते. आज अनेक लोक मोठमोठ्या पूजा करतात, विविध विधी करतात. हे सर्व चांगलं आहे, पण स्वामींना सर्वात प्रिय काय असेल तर ते आहे मनापासून केलेलं नामस्मरण. स्वामी भक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांचं नाव घेणं. ना मोठा खर्च, ना कोणतं बंधन, ना कोणता ठराविक वेळ. तुम्ही कुठेही असाल, कधीही असाल, मनापासून फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ आणि त्या नावाची अनुभूती घ्या. एक सुंदर प्रसंग सांगते. एक तरुण खूप मोठ्या मानसिक तणावात जात होता. त्याच्या आयुष्यात सतत अपयश येत होतं, कुठल्याच कामात यश मिळत नव्हतं. तो खूप निराश झाला होता. एक दिवस तो एका स्वामी भक्ताला भेटला. त्या भक्ताने त्याला विचारलं, तू दररोज स्वामींचं नामस्मरण करतोस का? तो म्हणाला, नाही. त्या भक्ताने सांगितलं, दररोज सकाळी आणि रात्री 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हण. त्या तरुणाने तसं करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला काही विशेष वाटलं नाही, पण काही दिवसांनी त्याच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली. त्याचा आत्मविश्वास वाढला, त्याचे विचार स्पष्ट झाले आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील समस्या कमी होऊ लागल्या. हे स्वामी नामाचं सामर्थ्य आहे. मित्रांनो, आपल्या मनाची अवस्था आपल्या जीवनावर परिणाम करते. जर मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. जर मनच अस्थिर असेल तर आपण चुकीचे निर्णय घेतो. स्वामी नामस्मरण मनाला स्थिर करतं, ते आपल्याला आतून मजबूत बनवतं. आज विज्ञान सुद्धा सांगतं की सकारात्मक शब्दांचा सतत उच्चार केल्याने मनावर चांगला परिणाम होतो. आणि स्वामी नाम तर दैवी ऊर्जा घेऊन येतं. जेव्हा तुम्ही श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुमच्या मनात सकारात्मक स्पंदन निर्माण होतं. ही स्पंदन तुमचं मन शांत करतात. म्हणूनच अनेक भक्त सांगतात की नामस्मरण केल्यावर त्यांना एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नामस्मरण फक्त ओठांनी करून उपयोग नाही, ते मनापासून व्हायला हवं. जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घ्याल तेव्हा पूर्ण विश्वासाने घ्या. असं समजा की स्वामी तुमच्यासमोर बसले आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहात. ही भावना नामस्मरणाला शक्ती देते. आजपासून एक छोटा नियम करा. सकाळी उठल्यावर 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. दिवसभरात वेळ मिळाला की म्हणा. रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा म्हणा. जर मन खूप अस्वस्थ असेल तर डोळे बंद करा आणि 108 वेळा स्वामी नाम घ्या. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्या मनातील भीती कमी होईल, चिंता दूर होईल, आत्मविश्वास वाढेल. लक्षात ठेवा, स्वामी नाम हे फक्त शब्द नाहीत, ते एक शक्ती आहे, ते एक औषध आहे, ते एक आधार आहे. जिथे स्वामी नाम आहे तिथे आशा आहे. जिथे आशा आहे तिथे ऊर्जा आहे. जिथे ऊर्जा आहे तिथे यशाचा मार्ग आहे. स्वामी भक्तीचा खरा अर्थ मोठ्या गोष्टी करणं नाही तर रोज काही क्षण स्वामींना अर्पण करणं आहे. जर तुम्ही मनापासून नामस्मरण सुरू केलं तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्की घडतील. कदाचित समस्या लगेच सुटणार नाहीत, पण त्या समस्यांचा सामना करण्याची ताकद तुम्हाला नक्की मिळेल आणि हीच स्वामींची खरी कृपा आहे. शेवटी एवढंच सांगते, जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, स्वामींचं नाव कधीही सोडू नका. कारण स्वामी नाम हेच जीवनाला दिशा देणारं प्रकाश आहे. मनापासून एकदा सगळेजण म्हणा, श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा उद्या भेटू अशाच एका नवीन विचारासमवेत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.